हाय स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्लास पायसेस शिकवायला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये सॅलेंट फीचर्स ऑफ पायसेस पाहिले होते आणि क्लासिफिकेशन ट्री पाहिला होता. तर त्यामध्ये ज्या दोन सब क्लासेस आहेत, कॉन्ट्रॅक्टिस आणि इलॅस्मो ब्रँचेस, त्यामधल्या दोन्ही क्लासेसमध्ये कुठल्या दोन्हीमध्ये काय काय फरक आहे, कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स येतात त्यांच्या अंडर, ते पाहिले होते आपण. सो टुडे त्या दोन क्लासेसमधील क्लास कॉन्ट्रॅक्टिस याबद्दल आपण आज त्याचे कॅरेक्टर्स आणि माहिती त्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये इलॅस्मो ब्रँचेसबद्दल माहिती घेणार आहोत. सो जे जनरल कॅरेक्टर्स ऑफ क्लास कॉन्ट्रॅक्टिस काय आहेत ते आपण पहिलं बघूया. तर हे कार्टिलेजिनस फिश असतात. कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन असतं त्यांचं. आणि कार्टिलेजिनस इज नथिंग बट अ मटेरियल लाईक प्लास्टिक कोटिंग. ओके, लाईक दॅट कार्टिलेजिनस मटेरियल असतं. देन त्यांचे जे स्किल्स असतात ते असे नेकेड आईजने आपल्याला सहसा दिसत नाहीत. ते कसे असतात, मायक्रोस्कोपिक असतात आणि त्या स्किल्सला काय म्हणतात, प्लॅकॉइड स्किल्स म्हणतात. तर इथे तुम्ही डायग्रॅम्स बघू शकाल. बघा, 4 डायग्रॅम्स दिलेले आहेत सॉ फिशच्या. मी तुम्हाला सांगितलं होतं, सॉ फिश म्हणजे करवतासारखं तोंड असतं, त्याचं दोन्ही साईडला अशा दातारे असतात. तर तो सॉ फिश पण दिलेला आहे. त्यानंतर ट्रायगॉन स्टिंग रे फिश, याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, डिस्कवरीवर पाहिलं असेल. स्टिंग रे म्हणजे त्याच्या शेपटाच्या आणि त्याच्या पोटाच्या जवळ एक असा काटा असतो, त्याला स्टिंग म्हणतात. सो तो खूप असा विषारी काइंड ऑफ असतो, तर त्याला ट्रायगॉन किंवा स्टिंग रे फिश म्हणतात. त्यानंतर चिमायरा फिश आहे, त्याला रॅटफिश म्हणतात. आणि स्पिरना म्हणजेच हॅमर हेडेड, त्याचं डोकं जे आहे ते हातोडीसारखं आहे. बघा, हातोडीसारखं दोन्ही साईडला दिसतात का हॅमर, लाईक दॅट. हे जे 4 तुम्हाला डायग्राम दिलेले आहेत ऑर्गॅनिझम्सच्या, फिशच्या, ते जे फिश आहेत ते क्लास कॉन्ट्रॅक्टिस अंडर येतात. ओके, मायक्रोस्कोपिक स्केल्स असतात त्याचे, त्यांना प्लॅकॉइड स्केल्स म्हणतात. आणि त्यांचं जे एंडोस्केलेटन असतं ते कार्टिलेजिनस असतं. माउथ इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साईड. तर यांचं माउथ जसं आपलं कसं फ्रंट साईडला आहे तसं त्यांचं फ्रंट साईडला नसतं, तर माउथ कुठं असतं, वेंट्रल साईडला, म्हणजेच खालच्या बाजूला माउथ प्रेझेंट असतं. टीथ असतात आपल्यासारखेच, म्हणजे काय, आपले दात कसे कॅप्समध्ये सेट झालेले आहेत, म्हणजे हिरड्यामध्ये, तसं त्यांचेसुद्धा कसे असतात, टीथ विथ इनॅमेल कॅप्स. देन त्यांचे जे गिल्स असतात ते 5 जोड्यामध्ये असतात, म्हणजे 5 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आर प्रेझेंट. आणि त्यांची टेल जी असते ती हेट्रोसर्कल असते. म्हणजे हेट्रोसर्कल म्हणजेच काय, दोन्ही बाजूला एकसारखी नाही, म्हणजेच कशी वेगवेगळी दोन्ही साईडला, त्यालाच काय म्हणतात, असिमेट्रिकलसुद्धा म्हणतात. देन मेल्स हॅव क्लॅस्पर्स म्हणजे काय, इन ह्युमन बिईंग्स किंवा जनरली जे कॉप्युलेटरी ऑर्गन जो आहे, जो रिप्रोडक्शनसाठी वापरला जातो, जो मेलमध्ये असतो, त्याला काय म्हणतात, पेनिस म्हणतात. आणि फिशमध्येच त्या पेनिसला काय म्हणतात, क्लॅस्पर म्हणतात, विच इज हेल्प्स इन रिप्रोडक्टिव्ह पर्पज. ओके. देन एअर ब्लॅडर अँड अपरक्युलम आर प्रेझेंट. त्या फिशेसला या क्लास अंडर येणाऱ्या फिशेसला काय असते, एअर ब्लॅडर प्रेझेंट असते आणि अप्परक्युलम काय असतो, ॲबसेंट असतो. देन स्पिरॅकल्स आर प्रेझेंट. स्पिरॅकल्स म्हणजेच काय, डोळ्यासारखा, काय म्हणतात त्याला, फॉल्स आईज म्हणतात त्याला. डोळ्यांच्या बरोबर बॅक साईडला स्पिरॅकल्स असतात, जे जसे डोळ्यांसारखे दिसतात पण ते डोळे नसतात, किंवा डोळ्याचं जे काम आहे ते करायचं काम करत नसतात, त्यांना काय म्हणतात, स्पिरॅकल्स म्हणतात. दीज आर कोल्ड ब्लडेड वर्टेब्रेट्स. लास्ट टाईम तुम्हाला सांगितलेलं आहे कोल्ड ब्लडेड आणि वॉर्म ब्लडेडमध्ये काय फरक आहे. वी आर कम्स अंडर वॉर्म ब्लडेड वर्टेब्रेट्स, बरोबर. ओके. देन हार्ट इज 2 चेंबर्ड. ॲज आय सेड बिफोर की आपल्याला 4 चेंबरचं हार्ट असतं आणि यांचं कसं असतं, हार्ट 2 चेंबर्डचं असतं, जे क्लास कॉन्ट्रॅक्टिस अंडर येतात. देन 5 ते 7 यांच्यामध्ये आयोटिक आर्चेस प्रेझेंट असतात. आयोटिक आर्चेस कुठे असतात, हार्टच्या इथं प्रेझेंट असतात. देन इंटेस्टाईन हॅज स्क्रॉल वॉल. आणि त्यांचे टेस्टिस असतात ते कसे असतात, कनेक्टेड विथ प्रोनेफ्रॉस. प्रोनेफ्रॉस याबद्दल तुम्ही जाणून घ्यायचं असेल तर गुगल करू शकता तुम्ही. प्रत्येक तुम्हाला वर्ड तुम्हाला सांगितलं जाणार नाही. सो टेस्टिस आर कनेक्टेड विथ प्रोनेफ्रॉस. आणि हे कसे आहेत, ओव्हिपॅरस आणि ओव्हॅव्हिव्हिपॅरस आहेत.
आता ओवी पॅरस, ओव्या विवी पॅरस, विवी पॅरस याच्याबद्दल आपण फर्स्ट इयरला शिकलेलो आहे. तर ओवी पॅरस म्हणजे काय आणि ओव्या विवी पॅरस म्हणजे काय ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. देन एग्ज आर लार्ज विथ मच यॉक. आता त्यांची जी अंडे असतात ते कसे असतात, मोठे असतात आणि योक असतं त्यामधलं, ते योकचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. आणि यांचं फर्टिलायझेशन इंटरनल आहे. ओके, फर्टिलायझेशन इज इंटरनल. कैकम अँड क्लोयाका आर प्रेझेंट. आता ही क्लास कॉन्ट्रिक्ट हे आता झाले जनरल कॅरेक्टर्स झाले क्लास कॉन्ट्रिक्टेसचे. आता ही जी क्लास आहे ती फर्दर डिवायडेड इंटू 2 सब क्लासेस. ओके, आणि अकॉर्डिंग टू स्टोरर अँड युसिंजर. आणि हे स्टोरर आणि युसिंजर हे 2 सायंटिस्ट आहेत. त्यांनी या कॉन्ट्रिक्टिस या क्लासला पुढे 2 क्लासेसमध्ये डिवाईड केलेलं आहे. तर ते कुठल्या क्लासेस, लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला ट्री दाखवलं होतं, त्यामध्ये 2 क्लासेस सांगितल्या होत्या. कुठली, सिलेची आणि ब्रॅडिओन्टी. ओके, ही क्लास सिलेची आणि सब क्लास ब्रॅडिओन्टी. तर क्लास सिलेची आहे त्याचे कॅरेक्टर्स काय, मोस्टली मरीन फॉर्म्स असतात, म्हणजेच काय समुद्रामध्ये आढळणारी जी क्लास आहे सिलेची. देन गिल्स इन सेपरेट, समुद्रात आढळणारी म्हणजे सिलेच्या अंडर येणारे जे फिश आहेत ते समुद्रात आढळतात. ओके, गिल्स इन सेपरेट गिल्स, गिल क्लेप्स लॅटरल टू फॅरिंग्स. फॅरिंगच्या बरोबर लॅटरल साईडला सेपरेट गिल क्लेप्समध्ये. गिल क्लेप्स म्हणजे काय, आता सपोज आपण कशामध्ये तर कुठली गोष्ट ठेवतो तर ज्या भागामध्ये ठेवतो त्याला काय म्हणतात आपण, क्लेप्ट म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे खवलेले असतात गिल्स क्लेप्टमध्ये. क्लेप्ट म्हणजे एक प्रकारचं घर त्या खवल्यांचं, राईट. ओके, तो गिल कसे असतात ते सेपरेट असतात आणि गिल क्लेप्स कसे असतात, लॅटरल साईडला असतात. ओके, क्लोयाका प्रेझेंट, स्पिरॅकल बिहाइंड ईच आय. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं नेकेड आय, फॉल्स आय जो असतो त्याला स्पिरॅकल म्हणतात, जो डोळ्याच्या बरोबर एक्झॅक्ट बॅक साईडला असतो. देन सब क्लास सिलेची इज फर्दर डिवायडेड इंटू 2 ऑर्डर्स. आता ती क्लास सिलेची आहे त्याच्या आणि पुढं कसे 2 ऑर्डरमध्ये डिवायडेशन झालेलं आहे ॲज पर हायरकी. तर कुठला, पहिलं प्लुरोट्रेमॅटा आणि दुसरी ऑर्डर आहे जी हायपोट्रेमॅटा. आणि प्लुरोट्रेमॅटामध्ये जे फिश येतात ते काय म्हणतात, त्यांना काय म्हणतात, शार्क म्हणतात. आणि हायपोट्रेमॅटामध्ये जे येतात ते कुठले असतात, रेज आणि स्केट्स असतात. ओके, तो ऑर्डर प्लुरोट्रेमॅटा जे आहे ते त्यामध्ये जे येणारे फिशेस असतात ते स्ट्रीम लाईन्ड बॉडी असते, म्हणजे अशी एकसारखी अशी पाठीमागे गेली स्ट्रीम लाईन्ड बॉडी विथ हेट्रो सर्कल टेल. म्हणजे दोन्हीकडे एकसारखे नसणारे टेल असते, त्याला म्हणतात हेट्रो सर्कल टेल. ओके, अँड टेल इज यूज्ड फॉर स्विमिंग. त्या शेपटीचा उपयोग कशासाठी होतो, स्विमिंगसाठी होतो. त्यामध्ये 5 ते 7 पेअर ऑफ लॅटरल गिल्स स्लिट्स प्रेझेंट असतात. म्हणजे जे शार्क असतात त्यामध्ये कसे असतात, 5 ते 7 जोड्या गिल्सच्या प्रेझेंट असतात. पेक्ट्रोल फिन मॉडरेट अँड कॉन्स्ट्रिक्टेड ॲट बेस. पेक्ट्रोल फिन जो आहे तो एकदम असा मॉडरेट आणि बेसला त्याच्या प्रेझेंट असतो. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, पाठीमागच्या पेजमध्ये डायग्राम आहे. तर आता त्यामध्ये एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, तर ट्रू शार्क्स, कॉलिडॉन, त्याच्यानंतर चिलोसिलम, स्टेगोस्टोमा, हॅमरहेडेड शार्क, हे जे फिशेस आहेत ते या ऑर्डरमध्ये येतात. आता दुसरी ऑर्डर जी आहे ती हायपोट्रेमॅटा. ओके, तो हायपोट्रेमॅटामध्ये जे फिश येतात ते कशा डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड बॉडी असते त्यांची, स्ट्रीम लाईन नसते. जशी आपण पाठीमागच्या ऑर्डरमध्ये बघितले तशी कशी स्ट्रीम लाईन अशी बॉडी नसते, तर डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड बॉडी असते. त्यानंतर ते 5 पेअर्स ऑफ गिल्सलिट्स वेंट्रल साईडला प्रेझेंट असतात. देन पेक्ट्रोल फिन्स आर एनलार्ज्ड यूज्ड फॉर स्विमिंग. आता लास्ट ऑर्डरमध्ये आपण काय बघितलेलं, टेलचा उपयोग, जे हेट्रोसर्कल टेल आहे त्या टेलचा उपयोग कशासाठी होत होता, स्विमिंगसाठी होता. तर यामध्ये या क्लासमध्ये जे फिश येतात, ओके, म्हणजे टॉर्पेडो, ट्रायगॉन वगैरे, तर ते स्विमिंगसाठी कुठल्या फिनचा वापर करतात, तर पेक्ट्रोल फिनचा वापर करतात. आणि स्पिरॅकल जे असतं ते फंक्शनल असतं, फॉल्स नसतं. स्पिरॅकल इज फंक्शनल. तर यामध्ये येणारे फिश कुठले, ट्रायगॉन म्हणजेच स्टिंग रे, त्याच्यानंतर राजा म्हणजेच कॉमन रे, टॉर्पेडो म्हणजे इलेक्ट्रिक रे फिश म्हणतात. आणि रायनोबॅटस प्रिस्टिस म्हणजेच कुठला, सॉफ्ट फिश, जो करवतीसारखं तोंड असतं तो फिश, त्याला काय म्हणतात, प्रिस्टिस. ओके, देन सब क्लास ब्रॅडिओन्टी. आता ही दुसरी जी सब क्लास आहे ब्रॅडिओन्टी, तर ती क्लास आहे ती कशा, होलोसेपॅली आणि ब्रॅडिओन्टी त्याला म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही नाव आहे त्याचा, ब्रॅडिओन्टी ॲज वेल ॲज होलोसेपॅली. आणि याच्यामध्ये जे फिश असतात ते क्रशिंग टाईप डेंटिशन असतं त्यांचं. क्रशिंग म्हणजे काय, चावणे.
चावण्याचं डेंटिशन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. म्हणजे आपल्यामध्ये कसे दात वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, सुळे, त्याच्यानंतर पुढचे फ्रंटल वेगळे, पाठीमागच्या दाढा वेगळ्या. तर यामध्ये कुठल्या प्रकारचे दात असतात या फिशमध्ये? क्रशिंग टाईप डेंटिशन असतं. ओके. इट हॅज सिंगल ऑर्डर होलोसेफॅली. आता जी सब क्लास ब्रॅडिओडोंटी आहे त्याच्यामध्ये फक्त एकच ऑर्डर आहे, ती कुठली? होलोसेफॅली. तर होलोसेफॅलीचे कॅरेक्टर्स काय? स्पिरॅकल अँड क्लोएका ॲबसेंट, operculum present, first dorsal fin with a strong spine, then whip like slender tail. तुम्ही बघू शकता whip like slender tail. या खाली डायग्राम जे दिलेले आहे चिमेरा मॉन्स्ट्रोसा म्हणजे रॅटफिशची, त्यामध्ये तुम्हाला व्हीप म्हणजेच काय? चाबूक. ओके. व्हीप लाईक स्लेंडर टेल दिसते बघा तुम्हाला, क्लिअरली विजिबल आहे. देन ॲडल्ट्स हॅव नो स्केल्स. तर होलोसेफॅली ऑर्डर जे आहे त्याचे कॅरेक्टर्स आपण आता बघितले आहेत. कुठले स्पिरॅकल्स क्लोएका ॲबसेंट असते, ऑपरक्युलम प्रेझेंट असतं, डॉर्सल फिन कुठला असतो पहिला? तो स्ट्रॉंग, आणि त्याच्यामध्ये काय असतं? स्पाईन असतं. त्यानंतर व्हीप लाईक स्लेंडर टेल असते, चाबुकासारखी टेल असते त्याची. आणि ॲडल्ट कसे असतात? विदाऊट स्केल्स असतात. एक्झाम्पल चिमेरा, त्यालाच आपण काय म्हणतो? रॅटफिश म्हणतो. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. फर्दर जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. ओके. थँक्यू.